महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान वडगाव काठी यांच्या वतीनं सन्मान भूमिपुत्रांचा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या गावच्या ग्रामपंचायत सदस्या नीलाबाई डोके ज्यांनी अतिशय सुंदर भाषण आता केलं ते शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय अमोलजी जाधव साहेब, त्यांच्या सोबत आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, संपादक निखिलजी भोसले, सन्माननीय जुनेदजी काजी साहेब, आमचे मित्र सन्माननीय अंधळकर सर, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय डोके, मंडळाचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आणि अध्यक्ष असलेले बाबू सुरवसे, चंद्रशेखर सपाटे, तानाजी धावणे गुरुजी, दादा पाटील, संतोष कोळी, भारत डोके, पंकज धावणे, योगेश धावणे, बालाजी चुंगे, विलास सुरवसे, नेताजी चुंगे, गणेश कांबळे, पत्रकार शाहू साखरे, महबूब मुलानी, रोहित माळी, वयानं ज्ञानानं अनुभवानं मोठी असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी, हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर अतिशय चांगला आवाज गाण्याचा कार्यक्रमाचा आमच्या कानावर येत होता. ते गोडगळ्याचे गायक सन्माननीय संतोषजी चौधरी, आमच्या पत्रकार असलेल्या, संपादिका असलेल्या आणि अतिशय गोड आवाज ज्यांचा आहे त्या प्रणाली रासे, साऊंड इंजिनियर गोपाळ, या सगळ्यांचं एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. पहिल्यांदा या मंडळाचं मनापासून अभिनंदन आणि या पाठीमागे बसलेल्या सगळ्या कर्तृत्ववान मंडळींचं मनापासून अभिनंदन. त्या कोर्टात काम करणाऱ्या मॅडमने आता बोलताना सांगितलं की इतक्या वर्षानंतर कसं काय फोन आलाय गावातून. ह्या गावात अशी पण माणसं आहेत का? खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन. वेदिका अंधळकर, मी तिला बोलताना मला आता कळालं ती अंधळकर सरांची मुलगी आहे. वेदिकाला म्हणालो की कशात तू सुवर्ण पदक मिळालं, तर तिनं सांगितलं भरतनाट्यम. 4 देशामध्ये मिळालं. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे काठीसारखं गाव बघितल्यावर इथं भरतनाट्यम म्हणाल्यावर प्राध्यापक मॅडम म्हणतील इथं आमच्या गावात. कारण त्या गायकांना गळा असतो आणि आपल्याला नरड असतं. वेदिकानं भरतनाट्यम सादर केल्यानंतर जी तिची कला आहे ती खूप वाखण्याजोगी असते आणि अशी रत्न या गावात आहे. आता त्या वकील मॅडम बोलताना म्हणाल्या खरंच ह्या सत्कार मूर्तींचं अभिनंदन. सगळं डिजिटल युग आलंय म्हणून मी आता पत्रिका सुद्धा मोबाईल मध्येच बघायला लागलो. मी मगापासून आमच्या त्यांनी ठरवलंय आज वक्त्याची अडचणच करायची. सत्कार मूर्ती आहेत उषा साखरे, लक्ष्मीताई साखरे, दीक्षा चोरगडे, शुभम चोरगडे, स्वप्नील साखरे, उदय चोरगडे, दगडू जाधव, राकेश ताटे, विपिन चुंगे, प्रमोद सावळे, स्वप्नील सपाटे आणि रियाज पठाण, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचं मनापासून अभिनंदन. कोर्टात काम करणारे त्या ताई बोलत होत्या मगा की गावात अशी पण माणसं आहेत का की जी कर्तृत्ववान माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतात. ही 10 रत्न तुमच्या समोर आणायचं कारण आहे की तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना याच्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. ज्यांचं जुनेद काजी साहेब यांचं कौतुक करायचं कारणच ते आहे. म्हणजे दत्ताचं खाऊन पिऊन बरं चाललं होतं. बाबू ही कसं काय तुमच्या डोक्यात आले माहित नाही, पण जगन्नाथाच्या गावाच्या विकासाचा रथ कुणीतरी ओढायचा असतो आणि ती घेऊन गेल्याशिवाय अंधळकर साहेब अशा सगळ्या माणसांच्या पाठीवर कौतुकाची थाप येत नसते. या गावातली माती किती कसदार आहे याचा मला मगापासून अनुभव येतोय. वकील आहेत, न्यायाधीश आहेत, कोर्टात आहेत, आमच्या प्राध्यापक ताई अतिशय चांगल्या महाविद्यालयात आहेत. मी बी फार्मसी, एम फार्मसी झालेले विचारलं एम फार्मसी का नाही केली. प्रत्येक क्षेत्रांमधल्या कर्तृत्ववान माणसांच्या पाठीवर तुम्ही शाबासकीची जी थाप मारली आहे ती 10 बळ या माणसाच्या जगण्यामध्ये आणत असते. हे मंडळाचं अत्यंत उत्तम काम आहे. मित्रांनो, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे.
आणि तो पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त शिक्षण त्याला मोठं करतं, या मताचा मी आहे. त्यामुळे इथल्या आई वडिलांना प्रेरणा मिळेल. किती साधी सामान्य फाटकी शेतमजूर धोतरवाली टोपीवाली माणसं होती, पण त्यांनी त्यांच्या पोरांना कर्तृत्वानं शिकवलं. पोटाला चिमटा घेतला, प्रसंगी उपाशी राहिले, पण त्यांनी आपल्या पोरांना शिकवलं आणि म्हणून त्यांचा आज सन्मान होतोय. हे मानपत्र तुमच्या हातात जे आले ती शब्दरचना माझी आहे. कारण हे तुम्हा सगळ्यांना देत असताना मला माहित होतं इतक्या उंचीच्या माणसाला तितक्या उंचीचं लिहिलं पाहिजे, कारण अनेक वर्ष त्यांच्या ते घरात राहणार आहे. आज या सगळ्या मंडळींचं 2-2 किलो वजन वाढणार आहे. जगण्याची प्रेरणा त्यांची दुप्पट होणार आहे आणि त्यांच्या हातून होणारं काम हे अत्युच्च दर्जाचं आणि राष्ट्र निर्मितीचं होणार आहे, याची जाणीव मला आहे. आणि म्हणून यांना इकडे गौरवलंय. ताई, हे 3रं वर्ष आहे. दरवर्षी या गावातल्या 10 कर्तृत्ववान माणसांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायचं काम संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान करतंय. याच्या माझ्यासारख्या माणसाला खूप अभिमान आहे.